नमस्कार, भाची सुबोध गुरूंचा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत कहाणी पिटोरीची. कहाणी पिटोरीची. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेच्या पोटात दुखू लागेल व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होईल, पोरं मरून जाईल. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं 6 वर्ष झालं. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागवला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रानात हाकून लावलं. पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कुणाची ग? कोण? इथे येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथं आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून आहे. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आज्जे सासऱ्यांचं श्राद्ध असे. माझं असं झालं की श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी माझी 6 वेळा बाळंतपणं झाली. 7व्या खेपेलाही तसंच झालं. तेव्हा मामांजींना माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्षे उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हाकलून दिलं. नंतर मी इथं आले. आता मला जगून तरी काय करायचं आहे, असं म्हणत स्त्री रडू लागली. तशी झोटिंगाची बायको म्हणाली, बाई, तू भिवू नकोस, घाबरू नकोस. अशी थोडी पुढे जा, तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साती अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे असे म्हण. त्या तुला पाहतील, कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचं झाड पाहिलं, तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली आणि तशी नागकन्या, देवकन्या, अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला. अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. तेव्हा ती सून मी आहे असे म्हणून लागली. तेव्हा सगळ्यांनी पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कुठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलाची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढं तिच्या 7ही मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत करायला सांगितलं. तशी तिनं विचारलं, यानं काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाही, सुखासमाधानात राहतात. ती पुढं त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिले. ब्राह्मणाला जाऊन सांगितले, भटजी तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला. तो मुलं बाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला येताना पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मुठभर तांदूळ सुनेवर आणि मुलांवर ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनाला विचारली. तिनं सारी हकीकत सांगितली. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित ती सुखाने नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुपूर संपूर्ण.